समारोह है। देवेंद्र फडणवीस नए मुख्यमंत्री के तौर पर शपथ ग्रहण करने वाले हैं। तो उसी शपथ ग्रहण समारोह में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पहुंच चुके हैं। जैसा कि हम जानते हैं कि नमस्कार, शपथविधी कार्यक्रमाला सुरुवात होत असून माननीय पंतप्रधान महोदय, माननीय राज्यपाल महोदय, इतर सर्व मान्यवर यांचा हार्दिक स्वागत आहे। आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत आणि राज्यगीतसाठी उभा राहावे। राज्यगीत होईल। माननीय राज्यपाल महोदय, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदाचे तसेच गुप्ततेची शपथ घेण्यासाठी पदनिर्देशक माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना कृपया आपल्यासमोर शपथ घेण्याची परवानगी असावी। राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता
उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, माननीय मुख्यमंत्री यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं स्मरण आणि देशाचे कर्तबगार आणि लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी व देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शाह यांच्या भक्कम पाठिंब्याने आशीर्वादाने तसेच राज्यातील 13 कोटी जनतेच्या आशीर्वादाने मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून
एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील श्री अजित आशाताई अनंतराव पवार. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी महत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी अजित आशाताई अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. माननीय राज्यपाल महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांना पुष्पगुच्छ देतील. माननीय राज्यपाल महोदय, आता ह्या शपथविधी कार्यक्रम पूर्ण झाला आहे. कृपया सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उभे राहावे.
शिवसेना भाजपा महायुतीचा देवेंद्र फडणवीस साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पवार साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। माननीय उपमुख्यमंत्री मेघालय परकीय आक्रमकांच्या छातीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा पडवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महापराक्रमी लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज की, बाळासाहेब ठाकरे की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। अर्थात महायुतीचा एक आम्ही सर्वात महत्वाचा भाग आहोत आणि शिवसेना या पक्षाने ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सोबत काम केलं ते आता महाराष्ट्रानं बघितलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्ती अर्थात आघाडीचे मुख्यमंत्री आहेत, संध्याकाळी शपथविधी होईल तोपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं, सर्वसामान्यांची मनं जिंकली, फक्त घोषणा करून नाही तर मला रस्त्यावर उतरून काम करून एक कार्यकर्ता म्हणून ज्या पद्धतीने त्यांनी काम केलं म्हणून प्रत्येकाची महाराष्ट्राची मनं जिंकली आणि आपल्याला लक्षात आलं की त्याचा रिझल्ट काय। अर्थातच भारताचे सन्माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा एक मोठा नारा दिला गेला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली। पण ज्या पद्धतीनं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी सर्वसामान्यांची मनं जिंकली, मग ती लाडक्या बहिणींच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, गोरगरिबांच्या असतील, ज्येष्ठांचे असतील, वारकऱ्यांचे असतील, महाराष्ट्र प्रत्येक विभागामध्ये एक नंबरला आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं आणि मला असं वाटतं कुठेतरी त्याचा रिझल्ट, त्याचं यश हे महायुतीला मिळालं आणि ते आपण बघितलं की वॉश आउट करून टाकलं त्यांनी। एक हाती ज्याला म्हणतो ना आपण की एखादी सिरीज जेव्हा आपण 4-1, 5-1 जिंकतो आणि तो जो आनंद असतो भारतासाठीचा तो आनंद महाराष्ट्राला झालेला आहे आणि आम्हाला अभिमान एक शिवसैनिक म्हणून की त्याचा कॅप्टन आमचा कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री एका आणि अर्थातच आज सुद्धा उपमुख्यमंत्री पदी ते विराजमान होत आहेत। देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभिनंदन आम्ही सगळीच जण करतो की ते मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत आणि अर्थातच शिंदे साहेब उपमुख्यमंत्री पदावर जरी विराजमान झाले तरी सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी आमच्यासाठी ते सर्वस्व आहेत। त्याच्यामुळे ठाणेकर म्हणून आम्हाला अभिमान आहे। त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती ही लोकांनी दिलेली आहे। आम्ही शिवसैनिक म्हणून त्या प्रत्येकाचं अभिनंदन करण्यासाठी इथे आलेलो आहोत। महायुतीचा धर्म पाळणं आमच्या शिंदे साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार हे आमचं कर्तव्य आहे। ऐसा है, महाराष्ट्र में फर्स्ट टाइम प्रचंड जीत महाविजय जो महायुति की हुई है इसके लिए बहुत विशाल में यहाँ पे आज कार्यक्रम रखा गया। इसमें जो हमारे प्रदेश के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने शपथ ली है और 2 उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे जी और अजीत दादा पवार ने शपथ लिया है और प्रधानमंत्री और हमारे जितने राज्य के मुख्यमंत्री हैं सब लोग यहाँ पर आए और बड़े अच्छे ढंग से कार्यक्रम संपन्न हुआ। ये डेवलपमेंट को प्यार मिला है। आपने देखा होगा कि आज महायुति को इतनी बड़ी जीत ये जो महाराष्ट्र की जनता इन्होंने दिया है, इसमें सर्व धर्म संभाव सभी लोग आ जाते हैं और इन्होंने आज विकास को वोट दिया है, एक है तो सेफ को वोट दिया है, डेवलपमेंट को वोट दिया है और जो लोगों में आज जो तीनों पार्टियों के जो नेताएं हैं, नेताओं ने आज यहाँ पे अपना शपथ विधि लिया है। यहाँ पे पूरी महाराष्ट्र की जनता और सभी लोग आप इतना गर्दी देख रहे हैं कि लोग अंदर जाने को जगह नहीं मिला, इतना प्यार मिला है। क्यों मिल रहा है? इस सरकार के प्रति जो लोगों का प्यार है और इनको क्यों दे रहे हैं लोग, ताकि आज जो डेवलपमेंट जो एकनाथ शिंदे जी चला रहे थे वो और तेजी से देवेंद्र जी के माध्यम से चले, महाराष्ट्र का प्रगति हो, इसके लिए यहाँ पे हमें बहुत भारी बहुमतों से विजय प्राप्त हुई है। मैं आज सभी को आज मीरा भाईंदर शहर वासियों की तरफ से उन्हें बहुत बहुत बधाई एवं ढेर सारी शुभकामनाएं देता हूं। तीसरी बार हमारे लोक लाडले मुख्यमंत्री के पद पे नवाजे जा रहे हैं। जैसा कि आप सब देख रहे हैं यहाँ पे लाखों की संख्या में पब्लिक आई हुई है उन्हें बधाई और शुभकामनाएं देने के लिए। हम लोग मीरा भाईंदर शहर से आए हैं, हमारे साथ में प्रदेश सचिव गीता बहन है, बाकी सब हमारे भाई लोग हैं साथ में।
ये जो क्षण है महाराष्ट्र का, ये बहुत बड़ा पर्व है कि आज हमारे तीसरी बार प्रधानमंत्री, यशस्वी प्रधानमंत्री देश के श्री मोदी जी आज हमारे लोक लाडले मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी को शपथ ग्रहण कराएंगे। ये हम सब लोगों के लिए गर्व की बात है।